याच्यामध्ये फक्त शिव भगवान शंकर नाही ना महाराज, याच्यामध्ये विष्णू पण तेवढेच महत्वाचे आहेत ना. असं काय करा तुम्ही? नाथ संप्रदाय हा शैव साधक आहे असं नाहीये, पण तेवढा तो विष्णूचा पण साधक आहे. तुम्ही म्हणशाल कसं? म्हणा बरं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा कोण आले तिथे? भगवान आदिनाथ, बरोबर. मच्छिंद्र तर याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ कोण आहेत? कवी नारायण. नारायण म्हणजे कोण आहेत? विष्णू आहे. कोण आले परत? आदिनाथ म्हणजे शिव आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू. परत खाली या. मच्छिंद्राने बोलतो गोरक्षाचे गेला. गोरक्ष कोणाचा अवतार आहेत? भगवान आदिनाथाचा, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? शंभूजती. त्यांना काय म्हणतो आम्ही? शंभूजती. परत ते कोण झाले? शिव. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने गोरक्षाला गहिनी प्रती. गहिनीनाथ कोण आहे? करभंजन नारायण. परत ते कोण आले? महाविष्णू. परत कोण आले? महाविष्णू, बरोबर आले. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीने उपदेश कोणाला केला? निवृत्तीनाथ महाराजांना केला. निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. परत कोणाकडे आली परंपरा? शंकर भगवंताकडे आली ना, बरोबर आहे. महाविष्णूचा अवतार सकाळचा ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथांनी उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? ज्ञानेश्वर भगवान आहे, विष्णू. आदिनाथापासून झालेली परंपरा कोणाकडे गेली? विष्णूकडे. विष्णूकडून परत कोणाकडे आली? शिवाकडे. शिवाकडून परत आली विष्णूकडे परत आली. महाराज हे नाथ संप्रदाय सगळे शिव आणि वैष्णववरच चालू. एक पर्टिक्युलर ना शैवाचे आहेत ना वैष्णवाचे आहेत, दोघं समान आहे.